इकडे ये। ही तुझी जागा आहे आणि हीच तुझी लायकी आहे, त्यामुळे इथे बसून खायचं। चल बस बस। जानकी, अहिल्या, अशी वागणूक आपण आपल्या घरातल्या नोकर माणसांना सुद्धा देत नाही। जानकी तर या घरची सून आहे। आत्याबाई, तुम्ही रस्त्यावरचा चिखल घराला रंग म्हणून फासताय। हिची लायकी तरी आहे का या घरची सून? अहिल्या, इथे आपण कुणाच्या लायकीबद्दल न बोललेलंच बरं, कारण तुझ्याबद्दल बोलायची वेळ आली ना, अशा काही गोष्टी बोलायला लागतील ज्या बोलणं मला आवडणार नाही आणि ऐकणं तुलाही आवडणार नाही। तुला एवढा पडवला तरी गुन्हा कबूल करत नाहीस। आज ना उद्या तुला गुन्हा कबूल करावा लागणारच, त्यापेक्षा आताच कर ना। जानकीला फसवलाय त्यांनी। माईला तुझ्या कालपासून एकच बडबड चालली, जानकी जानकी जानकी। तुला एवढंच सांगायला आलोय की मी काही दिवसांसाठी रमावतीला चाललोय। का? कारण कंटाळा आलाय मला या घराचा, या घरातल्या माणसांचा। खरं खुरं हेच कारण आहे का राजनला शोधायला निघालायस? समजा वामन, हे सगळं जर तू जानकीच्या सुखासाठी करत असशील तर इथे घरात राहून तुला तिला जास्त मदत करता येईल। म्हणजे तुझ्या बायकोला शांत ठेवून। आमचे दादा एकदम कामात बिझी, वेळच नाही त्यांच्याकडे, पण आपल्याकडे मुबलक वेळ आहे बरं का, एकदम मुबलक। काही बी काम असलं तर जरा बिनबोबाट सांगायचं। एकदा आपली तुमची सेवा करायची संधी द्या। सगळ्या उमेदवारांची नावं जाहीर झाली, नवीन तयार झालेल्या मतदारसंघाची सुद्धा। निवडणुका 20 दिवसावर आलेल्या आहेत, नावं जाहीर होणारच। मग माझ्या तिकिटाचं काय? पक्षश्रेष्ठींचा निर्णय महत्वाचा ठरला अहिल्या। त्यांनी तुला पुढची 5 वर्ष कार्यकर्ती म्हणून काम करायला सांगितलंय। मी आणि कार्यकर्ती म्हणून माय फूट। अहिल्या, याकीच मला तसं प्रॉमिस केलं होतं। तिकिटासाठी प्रयत्न करेन असं प्रॉमिस केलं होतं मी, आणि विश्वास ठेव, मी सर्व प्रयत्न केले। जे काही होतं ना ते चांगल्यासाठीच होतं। आता राजनचीच बुद्धी भ्रष्ट झाली, त्याला कोण काय करणार नाही का? पण त्याची शिक्षा मला का? त्यात शिक्षा काय? आणि तुझं कुठे काय वाईट झालंय? यापुढे माझं काय करायचं ते मीच ठरवेन। काय करणार आहेस तू? विरोधी पक्षाला जाऊन मिळणार आहेस की अपक्ष म्हणून उभी राहणार आहेस? हे बघ, कुठेही गेलीस तरी हे लक्षात ठेव की आमचे आशीर्वादच तुझ्या पाठीशी असतील। म्हणजे कसं आहे अहिल्या, निवडणुकीसाठी खूप पैसा लागतो। जर आपल्या पक्षातर्फे तुला तिकीट मिळालं असतं तर कारखानदार, उद्योजक तुझ्या दिमतीला उभे केले असते, पण आता मी ती मदत तुला नाही करू शकणार। कारण खरंच अहिल्या, निवडणुकीसाठी खूप पैसा लागतो।